कृषी मित्राची भरती निघालेली आहेत म्हणजे शेतकरी मित्र आणि त्याला गावातच 2 तास काम करायचं आहे आणि त्याची भरती निघालेली आहेत आणि ह्याचे फॉर्म तुम्हाला ऑफलाईन ग्राम विकास समितीकडे जमा करायचे आहे तुमच्या तालुक्याला. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये वॅकन्सी निघालेली आहे, प्रत्येक जिल्ह्यामधील, प्रत्येक तालुक्यामधील, प्रत्येक सजामध्ये ही वॅकन्सी निघालेली आहे. जेवढ्या काही सजा आहेत त्या सगळ्या सजामध्ये ही शेतकरी मित्राची भरती निघालेली आहे. तर शेतकरी मित्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कशा पद्धतीने अर्ज करायचा, कोणकोणते डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जमा करायचे आहे, कशा पद्धतीने हा अर्ज सुद्धा द्यायचा आहे, तर चला आपण या व्हिडिओमध्ये सर्व बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघूया आपण कसा फॉर्म भरायचा. तर इथं बघू शकता तुम्ही शेतकरी मित्र निवड नोंदणीचा अर्ज इथं तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. इथं बघा छायाचित्र, पासपोर्ट साईज फोटो चिटकायचा आहे. इथं तुम्हाला उजव्या साईडला दिसत असेल तिथं तुम्हाला फोटो चिटकायचा आहे. हा ग्राम कृषी विकास समितीकडून जो तुमचा अर्ज करायचा आहे तो अर्ज आहे. हा अर्ज आणि काही डॉक्युमेंट आहे ते सबमिट करायचे आहे. तर कशा पद्धतीने या अर्जामध्ये आपल्याला माहिती भरायची ती आपण बघूया. उमेदवाराचे वैयक्तिक माहिती. इथं उमेदवाराचे पूर्ण नाव मराठीमध्ये लिहायचे तुम्हाला. आडनाव, पहिलं नाव आणि वडिलांचं नाव. जर लेडीज अर्ज करीत असेल तर पत्नीचं. उमेदवाराचे पूर्ण नाव इथे लिहायचंय तुम्हाला. नाव, वडिलांचं नाव. जर लेडीज करीत असेल तर पतीचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर लिंग, पुरुष, महिला, इतर हे निवडून घ्यायचंय. जन्मतारीख टाकायची तुम्हाला. कशा पद्धतीनं 25 ते 60 वयाच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे. तुमची जी जन्मतारीख येते इथं तुम्हाला टाकून घ्यायची आणि तुमचं वर्ष. आता इथं तुम्हाला 25 ते 60 वयागटातच अर्ज करू शकतात. आता याच्यामध्ये तुमची कॅटेगरी कोणती आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, ओपन आहे, जी आहे ती तुम्हाला तिथं क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आधार क्रमांक. तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि आधारची प्रत सुद्धा या फॉर्मला जोडायची आहे. इथं दाखवलेलं आहे बघा, आधार कार्डाची छायाचित्र प्रत जोडावी. फार्मर आयडी. ज्या शेतकरी म्हणजे जे अर्ज करत आहे त्यांच्याकडे स्वतःची नावाची फार्मर आयडी असणं आवश्यक आहे. तुमची फार्मर आयडी जोडायची आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो जोडायचा आहे, टाकायचा आहे, इथं लिहायचा आहे. दुसरा असेल तर 2 असेल तर दोन्ही लिहू शकतात. तुमची ईमेल आयडी तिथं टाकायची आहे. आता बघा इथं माहिती दिलेली आहे. शेतीचा गट किंवा वैयक्तिक शेती. तुमचा जे शेतीचा गट आहे, गट क्रमांक किंवा तुमचा गटाची शेती असेल तर तुम्हाला गट क्रमांक किंवा वैयक्तिक शेती असेल तर तुमचा गट लिहायचा आहे. कायमचा पत्ता. तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता लिहायचा. तुमचं गाव, तुमची सजा, तुमची ग्रामपंचायत जी आहे ती इथं लिहून घ्यायची. शैक्षणिक पात्रता. इथं जितकं जास्त शिक्षण आहे त्यांना प्राधान्य आहे. कमीत कमी 12वी शिक्षण लागतं. आता तुमचं 12वी झालेलं आहे, पदविका झालेली आहे, तुमचं डिप्लोमा झालेला आहे किंवा तुमची डिग्री झालेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जे असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे. तेवढं भरायचंय. तुमचं बोर्ड कोणतं आहे, तुमचं उत्तीर्णाचं वर्ष कोणतं आहे, एकूण गुण पैकी किती झाले, हे सर्व तुम्हाला इथं टाकायचे आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये अनुभव आणि डिजिटल कौशल्य तुमच्याकडे आहे का. आपल्या नावे एकूण किती शेती आहे ते तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचे आणि तुम्हाला सोबत तुमच्या शेतीचा सातबारा आणि आटा उतारा जोडायचा आहे. आता तुम्ही इथं बघू शकता शेती करण्याचा एकूण किती वर्षाचा अनुभव आहे तो इथं टाकायचा आहे. शेती शाळेत पूर्वी घेतलेला तुमचा जर कुठं अनुभव असेल तो टाकायचा आहे. तुम्हाला मोबाईल डिजिटल साधारण हाताळता येत आहे काय, तिथं होय करायचंय तुम्हाला येत असेल तर, नाहीतर नाही करायचं आहे. आपण शेती राबविण्यात नवीन तंत्रज्ञान जे नैसर्गिक सेंद्रिय शेती आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही करताय. अर्जासोबत काही डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे. कोणकोणते जोडायचे ते बघूया आपण. शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र जोडायचंय तुम्हाला. गुणपत्रिका 12वीची जी असेल तुमची जास्तीत जास्त. रहिवाशी जोडायचे आहे. ग्रामपंचायतचा दाखवा किंवा आधार कार्ड प्रत या तिन्हीपैकी एक जोडू शकता. सातबारा, आटा उतारा हे तुम्हाला जोडायचं या फॉर्म सोबत. त्यासोबतच तुमचं जर प्रयोगशाळेमध्ये गटामध्ये जर तुम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं असेल, पुरावा असला तर तो सुद्धा तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायचा आहे. हे फॉर्म जो भरलेला आपण तो आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कृषी ग्राम विकास विभागाला जमा करायचं आहे. आता हे केवळ ग्राम कृषी विकासासाठी माहिती आहे, त्याच्यामुळं ती त्यांच्यासाठीच आहे. तुमचं नाव वगैरे, त्यांचा शिक्का वगैरे त्यांच्यासाठी आहे. आता हे सोय घोषणापत्र व प्रतिज्ञापत्र हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला किती महिना आहे, तुम्हाला किती मानधन भेटणार आहेत, काय काम आहेत, हे सर्व दिलेलं आहे. तुमचं नंतर ठिकाण वगैरे लिहून तुमची स्वाक्षरी तुमचं नाव लिहायचं आहे. आता शेतकरी मित्र याने द्यावायचे बंधपत्र.
आता बंधपत्र सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, काय दिलेलं आहे, काय तुमची हरकत नाही, तुम्हाला कशा पद्धतीने काम आहे, तुम्हाला या जायचा खर्च भेटणार आहे का, ते सर्व व्यवस्थित वाचून घ्यायचंय आणि उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचं नाव इथं लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्म भरून याच्यासोबत जे डॉक्युमेंट जोडायचे आहे तुम्हाला, ते डॉक्युमेंट सर्व जोडून तुम्हाला ग्रामविकास विभागाला तुम्हाला जमा करायचा आहे. आता इथं बघू शकता तुमची निवड प्रक्रिया, हा फॉर्म तुम्हाला निवड प्रक्रिया 1 सप्टेंबरला होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला 30 ऑगस्ट पर्यंतच 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ग्रामविकास विभागाला जमा करायचे आहेत. ही तुमची अट आहे. तर तुमची जी सजा असेल त्या सजाचे तुम्ही रहिवासी असाल पाहिजे, हे काही नियम आहे, तुम्ही त्या नियमात बसला पाहिजे तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. जसं की तुम्ही त्या गावाचे रहिवासी पाहिजे, तुमचं वय 25 ते 60 वयामध्ये पाहिजे, तुम्ही डिजिटल कौशल्य तुम्हाला सोशल मीडिया हाताळता आली पाहिजे, तुमचं कमीत कमी 12वी तरी शिक्षण झालेलं पाहिजे. अशा सर्व या अटीमध्ये जे बसताय, तुमच्यावर कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नसला पाहिजे. तुमचं हे सर्व अटी वगैरे वाचून तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला शेतकरी मित्र जर बनायचा असेल तर ग्राम कृषी विकास विभागाला हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे आहे. ते डॉक्युमेंट दिलेलं आहे, ते डॉक्युमेंट जमा करायचे आहे. तुम्हाला 1500 रुपये महिना या योजनेमार्फत भेटणार आहेत. आणि या योजनेसंदर्भात आणखी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा भेटेल. या संदर्भात तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.